नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन भरती जाहिरात बघणार आहोत। ही ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी BSc पॉलिटेक्निक किंवा ITI यापैकी कोणताही एक कोर्स केलेला असेल तर तुमच्यासाठी ही जाहिरात महत्त्वपूर्ण राहणार आहे। तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी जर कोणी BSc पॉलिटेक्निक किंवा ITI केलेलं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांना सुद्धा शेअर करू शकता। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे। न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर्फे ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। ॲडव्हर्टाइजमेंटची जी सुरुवात आहे ती 12 मार्चपासून झालेली आहे। ओके, 12 मार्चला फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे आणि 1 एप्रिलपर्यंत तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। आजची तारीख आहे 24, म्हणजे आताही बघा तुमच्याकडे 7 ते 8 दिवस फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे आहेत। ओके, यामध्ये पदांची नावे आणि एकूण जागा आपण बघून घेऊया। यामध्ये टोटल 8 प्रकारची पदे आहेत। यामध्ये सायंटिफिक असिस्टंट आहे, यामध्ये स्टायपेंडरी ट्रेनी किंवा सायंटिफिक असिस्टंट आहे, त्यानंतर स्टायपेंडरी ट्रेनी किंवा टेक्निशियन आहे, त्यानंतर असिस्टंट ग्रेड 1 HR ची पोस्ट आहे, त्यानंतर इतरही बघा असिस्टंट ग्रेड 1 च्या पोस्ट आहेत, त्यानंतर नर्ससुद्धा आहे आणि टेक्निशियन बघा एक्सरे टेक्निशियनची सुद्धा यामध्ये पोस्ट आहे। यामध्ये सर्वात जास्त जागा आलेल्या आहेत स्टायपेंडरी ट्रेनी किंवा टेक्निशियनसाठी। यामध्ये टोटल बघा 226 जागा आलेल्या आहेत। ओके, अशा प्रकारे विविध पदांसाठी तुम्ही जागा स्वतः बघून घेऊ शकता। उदाहरणार्थ सायंटिफिक असिस्टंटसाठी 45 जागा टोटल आलेल्या आहेत। तुमच्या कॅटेगरी वाईज सुद्धा तुम्ही जागा इथे स्वतः बघून घेऊ शकता। ओके, स्टायपेंडरी ट्रेनी किंवा सायंटिफिक असिस्टंट ST और SA यासाठी सुद्धा 82 जागा इथे आलेल्या आहेत। ठीक आहे, नर्सची फक्त 1 जागा आहे। अशा प्रकारे तुम्ही जागा इथे स्वतः बघून घेऊ शकता। आता समोर बघा, इथे बघा शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला सांगून देतो। वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता यांनी सांगितलेली आहे। सायंटिफिक असिस्टंट B साठी हे बघा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग म्हणजेच पॉलिटेक्निक यांनी मागितलेलं आहे। कोणत्या कोणत्या फील्डमध्ये मागितलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो। बघा, सिव्हिलमध्ये इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकलमध्ये बघा तुमच्याकडे पॉली असणे गरजेचे आहे आणि 60% मार्कसुद्धा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। याशिवाय बघा काही विद्यार्थी आधी 12वी करतात। ओके, 12वी पास करतात आणि त्यानंतर ते डायरेक्टली सेकंड इयरमध्ये पॉलिटेक्निकच्या डायरेक्ट बघा सेकंड इयरमध्ये ते विद्यार्थी ॲडमिशन घेत असतात, तर ते सुद्धा एलिजिबल आहेत। एकतर तुमचं 3 वर्षाचं पॉलिटेक्निक असायला पाहिजे किंवा 12वी नंतर 2 वर्षाचं पॉलिटेक्निक असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, त्यानंतर बघा सायंटिफिक असिस्टंट B, ओके, कम्प्युटर सायन्स, यामध्ये तुमचं BSc CS असणे गरजेचे आहे। ओके, कम्प्युटर सायन्स घेऊन BSc तुम्ही केलेलं असायला पाहिजे। ओके, 60% मार्क घेऊन, किंवा बघा तुमचं कुठलंही BSc असेल तरी सुद्धा चालेल, परंतु त्यानंतर 1 वर्षाच्या कम्प्युटर सायन्सच्या डिप्लोमा कोर्स तुमच्याकडे तुम्ही केलेला असायला पाहिजे। ओके, किंवा बघा BSc स्टॅटिस्टिक जर तुमचे असेल, ओके, तरी सुद्धा 1 वर्षाच्या कम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे विथ 60% मार्क। ओके, तर बेसिकली BSc कम्प्युटर सायन्समध्ये जे विद्यार्थी नॉर्मल प्लेन BSc करत असतात, ज्याला आपण प्लेन BSc म्हणतो, ते सुद्धा चालतील, परंतु त्यानंतर 1 वर्षाच्या कम्प्युटर सायन्सच्या डिप्लोमा कोर्स करणे तुमच्यासाठी कंपल्सरी आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा स्टायपेंडरी ट्रेनी किंवा सायंटिफिक असिस्टंट ST और SA यासाठी तुमच्याकडे बघा पॉली असणे गरजेचे आहे, पॉलिटेक्निक असणे गरजेचे आहे। 60% मार्क रिलिव्हंट डिसिप्लिनमध्ये तुम्हाला असायला पाहिजे। आता रिलिव्हंट म्हणजे बघा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये तुमचं पॉली असणे गरजेचे आहे। आता यामध्ये बघा ST किंवा SA, ओके, सायंटिफिक असिस्टंट हेल्थ फिजिक्समध्ये, ओके, हेल्थ फिजिक्ससाठी BSc असणे गरजेचे आहे 60% मार्क घेऊन। ओके, यामध्ये कुठलंही BSc तुमचे चालेल, ओके, कुठलंही चालेल, परंतु फक्त मॅथेमॅटिक्स ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट जर तुमच्या BScमध्ये तुम्ही केलेलं असेल, ओके, मॅथेमॅटिक्स घेऊन काही विद्यार्थी BSc करत असतात, तसं जर तुम्ही केलेलं असेल आणि मॅथेमॅटिक्स तुमच्या प्रिन्सिपल सब्जेक्ट असेल तर बघा तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार नाही। ओके, कोणत्या पोस्टसाठी? ST और SA हेल्थ फिजिक्स
यासाठी. ओके, बाकी प्लेन फिजिक्सवाले भरू शकता. यामध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. मेन सब्जेक्ट तुमच्या केमिस्ट्री असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. मेन प्रिन्सिपल सब्जेक्ट तुमच्या फिजिक्स असेल किंवा बघा काही विद्यार्थ्यांनी स्टॅटिस्टिक्समध्ये वगैरे बघा BSc केलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांनी प्रिन्सिपल सब्जेक्ट गणित घेतलेला असेल, मॅथमॅटिक्स घेतलेला असेल, फक्त तेच विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकणार नाही. ओके, त्यानंतर बघा स्टायपेंडियरी ट्रेनी किंवा टेक्निशियन, ST और टेक्निशियन यासाठी 10वीमध्ये मिनिमम 50% मार्क असणे गरजेचे आहे विज्ञान या विषयामध्ये आणि गणितामध्ये सुद्धा. प्लस बघा 2 वर्षाच्या ITI कोर्स तुमच्याकडे असायला पाहिजे. आता ही जी पोस्ट आहे ती ITI विद्यार्थ्यांसाठी आहे. ओके, सर्वात जास्त जागा या पोस्टसाठी आलेल्या आहेत आणि ITIच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. फक्त 10वीमध्ये तुम्हाला गणित आणि सायन्समध्ये 50% मार्क असणे गरजेचे आहे. ओके, दोन्ही विषयांमध्ये मिनिमम 50% मार्क असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे ITI सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. काही विद्यार्थ्यांनी फक्त 1 वर्षाच्या ITI कोर्स केलेला असतो. ओके, 1 वर्षाचा सुद्धा ITI कोर्स येत असतो. डायरेक्ट सेकंड इयरमध्ये काही विद्यार्थी बघा ॲडमिशन घेत असतात. तर त्या विद्यार्थ्यांनी बघा ITI कंप्लीट झाल्यानंतर 1 वर्षाची ट्रेनिंग त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे. ओके, हे बघा 1 वर्षाच्या रिलिव्हंट वर्क एक्सपिरियन्स तुमच्यासाठी असणे गरजेचे आहे. म्हणजे 1 वर्ष तुम्ही काम केलेलं असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा स्टायपेंडरी ट्रेनी और टेक्निशियन, ST टेक्निशियन ऑपरेटरसाठी यासाठी 12वी पास असणे गरजेचे आहे. ओके, किंवा बघा ISC विथ सायन्स स्ट्रीम. ISC म्हणजे इंडियन स्कूल सर्टिफिकेट. ज्यांच्याकडे असेल त्यांना माहिती आहे, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी टेन्शन घेऊ नका. ओके, यामध्ये बघा मिनिमम 50% असणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. ठीक आहे. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे 10व्या वर्गामध्ये इंग्लिश विषय घेऊन पास होणे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे राहणार आहे. ओके, त्यानंतर बघा असिस्टंट ग्रेड 1. ओके, HR, FNA, C&MM यासाठी कोणतीही बॅचलरची डिग्री तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. 50% मार्क मिनिमम तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये असणे गरजेचे आहे. ओके, फक्त याचे जागा बघा खूप कमी आलेल्या असतील. ठीक आहे. नर्ससाठी क्वालिफिकेशन बघा. नर्ससाठी कुठल्याही प्रकारच्या रिकॉग्नाइज नर्सिंग कोर्स जर तुम्ही केलेला असेल, BSc नर्सिंग आहे, कुठलेही नर्सिंग आहे, डिप्लोमा इन नर्सिंग असतो, तुम्ही केलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही याचा फॉर्म भरू शकता. मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही स्वतः इथे वाचून घेऊ शकता. ज्यांनी नर्सिंगचे कोर्सेस केलेले आहेत त्यांना माहिती आहे. ओके, आता किंवा तुमच्याकडे जर बघा अनुभव असेल, आर्मीमध्ये तुम्ही केलेलं असेल काम तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, शेवटी बघा टेक्निशियन एक्सरेसाठी HSc इन सायन्स स्ट्रीम विथ 60% मार्क्स प्लस 1 इयर मेडिकल, 1 इयर इन रेडिओग्राफी तुमच्याकडे अनुभव असणे गरजेचे आहे. एक्सरे टेक्निक ट्रेड सर्टिफिकेट प्लस 2 इयर रिलिव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन फुल टाईम एक्सपिरियन्स सुद्धा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. खूप कमी विद्यार्थी यासाठी क्वालिफाईड असतील. ठीक आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा कमेंट सेक्शन ऑन असतो, तिथे सुद्धा तुम्ही मला विचारून घेऊ शकता. PDFची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे जाऊन तुम्ही याची PDF सुद्धा डाउनलोड करून स्वतः तुम्ही वाचून घेऊ शकता. ठीक आहे. आता समोर बघा एज लिमिट बघा. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी एज लिमिट दिलेली आहे, हे तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही वाचून घ्या किंवा बघा व्हिडिओ तुम्ही थांबवा आणि व्हिडिओ थांबून तुम्ही एज लिमिट बघून घ्या. ओके, सर्वात जास्त एज लिमिट दिलेली आहे सायंटिफिक असिस्टंट ग्रुप B साठी 30 इयर्स एज आहे आणि नर्ससाठी सुद्धा 30 इयर्स एज यांनी दिलेलं आहे. बाकी ठिकाणी थोडी कमी यांनी एज लिमिट दिलेली आहे. ठीक आहे. एज लिमिटमध्ये बघा रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला मिळत असते, तुम्हाला माहिती आहे. OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षे, SC ST विद्यार्थ्यांना 5 वर्षे मिळत असते, PWBD विद्यार्थ्यांना 10 वर्षाचे मिळत असते आणि वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळं PWBD विद्यार्थ्यांना एज रिलॅक्सेशन मिळत असते. ठीक आहे. हे तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. आता समोर बघा. आता बघा एक्झाम पॅटर्न. तुमची परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार आहे तर वेगवेगळ्या पदांची एक्झाम वेगवेगळ्या पद्धतीने होईल. काही पदांसाठी बघा, हे बघा पहिल्या 2 पदांसाठी इथे दिलेलं आहे ऑनलाईन एक्झाम होणार तुमची आणि पर्सनल इंटरव्ह्यू तुमच्या होणार आहे पहिल्या 2 पदांसाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा 3रं पद, 4थं पद, फक्त 3रं पद बघा. ओके, 3ऱ्या पदासाठी तुमची बघा हे थोडं
कट करतो मी. बघा, तिसऱ्या पदासाठी तुमची बघा ऑनलाईन एक्झाम होणार, प्रिलिमिनरी टेस्ट प्लस ॲडव्हान्स टेस्ट तुमची होणार आहे. म्हणजे 2 एक्झाम तुमच्या होणार आहे. लेखी एक्झाम होणार, लेखी म्हणजे बघा CBT पद्धतीने तुमची परीक्षा होणार. ऑनलाईन एक्झाम होणार आहे प्रिलिम आणि मेन्स. ठीक आहे, प्रिलिम आणि ॲडव्हान्स म्हणतात इथे, आपण याला प्रिलिम आणि मेन्स म्हणू शकतो. ओके, वर बघा, वर प्रिलिम आणि मेन्स नाही. ओके, पहिल्या 2 पदासाठी प्रिलिम आणि मेन्स नाही, फक्त प्रिलिम आहे म्हणजे एकच परीक्षा आहे आणि त्यानंतर तुमच्या बघा इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतरची पदे बघा, पद क्रमांक 4 पासून तर पद क्रमांक बघा 9 पर्यंत. ओके, यासाठी तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे, प्रिलिम होणार, मेन्स होणार आणि स्किल टेस्ट सुद्धा तुमची होणार आहे. म्हणजे 3 परीक्षा तुमच्या इथे होणार आहेत. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता वेगवेगळ्या पदांसाठी बघा वेगवेगळा परीक्षा पॅटर्न यांनी दिलेला आहे, परंतु प्रश्न काही हे जास्त विचारत नाही. बघा, हे बघा, सायंटिफिक असिस्टंट बी म्हणजेच SA और बी आणि बघा स्टायपेंडरी ट्रेनी और सायंटिफिक असिस्टंट ST और SA यांची एक्झाम जी आहे ती बघा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 स्टेज राहणार आहे इथे. एक म्हणजे तुमची टेस्ट होणार, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. इथे टेस्ट बघा 50 प्रश्नांची तुमची टेस्ट होणार आहे, मल्टिपल चॉईस राहणार आहे आणि 90 मिनिटे तुम्हाला 50 प्रश्न सॉल्व करायला देतील ते. म्हणजे 1.5 तासामध्ये तुम्हाला फक्त 50 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, आणि 2 मार्क मिळणार आहे करेक्ट उत्तरासाठी आणि तुमचे जर उत्तर चुकलं तर 0.5 मार्क म्हणजे अर्धा मार्क तुमच्या तिथून कट होणार आहे. 100 मार्कांची तुमची परीक्षा होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचे बघा तुमच्या जे आहे इंटरव्ह्यू होणार आहे. 1:5 विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी. ओके, 1:5 1:5 विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी पात्र होतील. इंटरव्ह्यू 100 मार्कांचा राहणार आहे आणि हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकाल. तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचे आहे कोणती लँग्वेज तुम्ही प्रिफर कराल आणि त्यानुसार तुमच्या हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुमचा इंटरव्ह्यू होईल. ठीक आहे, आता समोर बघा यांच्यासाठी बघा, आता हे बघा स्टायपेंडरी ट्रेनी और टेक्निशियन, नर्स. ओके, आणि बघा एक्सरे टेक्निशियन यांच्यासाठी जे आहे बघा 1 तासाचा पेपर राहणार आहे, 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके, 20 इथे यांनी सिलेबस सुद्धा दिलेला आहे. ओके, सिलेबस तुम्ही स्वतः बघून घ्या. 150 मार्क तुमचे मॅक्झिमम तुमचे जे आहे होणार आहे. ओके, 50 प्रश्न आणि 100-150 जे आहे मार्क राहणार आहे. एका प्रश्नावर 3 मार्क जर तुमच्या बरोबर आला तर, आणि जर तुमचा प्रश्न चुकला तर 1 मार्क तुमच्या डिडक्ट होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमची ॲडव्हान्स टेस्ट सुद्धा होणार. ओके, ॲडव्हान्स टेस्टमध्ये सुद्धा 50 प्रश्न राहणार आहे आणि 2 तास इथे तुम्हाला मिळणार आहेत. इथे बघा सिलेबस यांनी दिलेला आहे, हे तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. ओके, सिलेबस हे बघा, सिलेबस दिलेला आहे वेगवेगळ्या पदांसाठी. 3 मार्क मिळणार आहे करेक्ट उत्तरासाठी, 1 मार्क तुमच्या डिडक्ट होणार आहे. 150 मार्काची तुमची जी आहे एक्झाम राहणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचे बघा हे बघा स्टेज 3 सुद्धा होणार, यामध्ये तुमची स्किल टेस्ट सुद्धा होणार आहे. टायपिंग असेल, काही असेल, जेही तुम्हाला टाकायचे असेल, जेही तुम्ही टाकणार आहात त्यानुसार तुमची स्किल टेस्ट होणार आहे. ओके, आता बघा इथे सुद्धा दिलेलं आहे, आणखी दिलेलं आहे. हे बघा असिस्टंट ग्रेड 1. ओके, HR, FNA, C&MM. ओके, तर यांची इथे यांनी दिलेलं आहे. सेमच आहे बघा, 1 तास आहे, 50 प्रश्न आहे. कठीण आहे बघा, हे थोडी बघा ही जी एक्झाम आहे थोडी कठीण आहे. 1 तासामध्ये 50 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. करंट अफेअर आहे, कम्प्युटर नॉलेज आहे, इंग्लिश लँग्वेज आहे. 150 मार्क आहे. 3 मार्क तुम्हाला मिळणार आहे करेक्टसाठी आणि तुमचे जर चुकलं तर 1 मार्क तुमच्या डिडक्ट होणार आहे. ओके, त्यानंतर तुमची मेन्ससुद्धा होणार आहे. मेन्समध्ये सुद्धा 50 प्रश्न आहे, 2 तास मिळणार आहे. इथे त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे जे आहे सिलेबस दिलेला आहे. मॅथ येणार आहे इथे. ओके, मॅथ आणि रिझनिंग इथे विचारले जाणार आहे तुम्हाला. 3 मार्क मिळणार आहे, 1 मार्क तुमचा कट होणार आहे. 150 मार्कांचा तुमचा पेपर होणार आहे. ओके, त्यानंतर तुमचे बघा स्किल टेस्ट सुद्धा इथे होणार आहे. ओके, तुम्हाला मी शॉर्टमध्ये संपूर्ण समजून सांगितलेलं आहे. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ओके, आता समोर बघा, आता बघा फिजिकल ॲट्रिब्यूटसुद्धा लागत असतात फक्त आणि फक्त स्टायपेंडरी ट्रेनिंगसाठी. ओके, इतर पदांसाठी तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड लागत नाही, फक्त स्टायपेंडरी ट्रेनिंगसाठी तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड लागणार आहे. ओके, हे तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, फीस स्ट्रक्चर काय आहे. फीस फक्त OBC विद्यार्थ्यांना भरायची आहे. OBC, ओपन आणि EWS विद्यार्थ्यांना फक्त तुम्हाला फीस भरायची आहे. हे बघा इथे पदांची नावे दिलेली आहे. या पदांसाठी 150 रुपये फीज आहे आणि खाली जे पदांची नावे दिलेली आहे यांच्यासाठी 100 रुपये फीज आहे. SC, ST, महिला आणि बघा
इतर जे आहेत बघा, एक सर्व्हिसमॅन, PWBD, SC ST, ओके, हे आहे काहीतरी असेल. आणि त्यानंतर एम्प्लॉईज ऑफ NPCL, म्हणजे ही जी कंपनी आहे या कंपनीचे जे एम्प्लॉईज आहे त्यांना कुठल्याही प्रकारे फीस भरायची नाही. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जी PDF आहे ही 2 भाषांमध्ये आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये ही PDF आहे. मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे. ही संपूर्ण PDF मी तुम्हाला देऊन राहिलेलो आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनलवर सुद्धा मी ही PDF टाकलेली आहे. ओके, आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.